नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवरती मी स्वागत करतो. बघा, महाराष्ट्र सेट परीक्षा 27 डिसेंबर 2020ला जी काही आपली एक्झाम होणार आहे, तर त्या रिलेटेड पुणे विद्यापीठाने आपल्या महाराष्ट्र सेट एक्झाम रिलेटेडच्या वेबसाईटवर एक लिंक जारी केलेली आहे. त्या लिंकमध्ये इम्पॉर्टंट डेट्स आणि इन्स्ट्रक्शन्स सांगितले आहे. तर तुमचं ॲडमिट कार्ड वगैरे कोणत्या तारखेला येणार, त्यानंतर कोविड-19च्या पॅन्डेमिकमुळे तुम्ही कोणते इन्स्ट्रक्शन्स फॉलो केले पाहिजे. आणि जसं की तुम्हा सर्वांना माहीत आहे की आपण आपल्या चॅनलवर महाराष्ट्र सेट रिलेटेड पेपर 1 आणि त्यानंतर फिजिक्स हे 2 पेपर आपण, फिजिक्स म्हणजे आपला सब्जेक्टचा विषय झाला आणि त्यानंतर सगळं कॉमन पेपरसाठी जो काय आपण पेपर 1 नेहमी डिस्कस करत आलेला आहे. तर बघा, आपण वेळ वाया न घालवता सरळ वेबसाईटकडे वळूया. बघा, तुम्ही बघू शकता की ही सेकंड नंबरची जी काही लिंक दिलेली आहे, इम्पॉर्टंट डेट्स अँड इन्स्ट्रक्शन ऑफ स्टेट एक्झाम टू बी हेल्ड ऑन 27 डिसेंबर 2020. तर बघा, आपण ही बघू शकता की सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी नोडल एजन्सी फॉर द स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड गोवा टू कंडक्ट द सेट एक्झाम. त्यांनी ते सुरुवातीला तो कंटेंट तोच लिहिला आहे की कोविड-19च्या पॅन्डेमिकमुळे जो काही डेटचा चेंजेस झालेला आहे. आणि बघा, खाली दिलेला आहे की इम्पॉर्टंट डेट्स ऑफ एम.एच. सेट टू बी हेल्ड ऑन 27 डिसेंबर. म्हणजे जो काही 28 जून 2020ला आपला पेपर होणार होता, तो 27 डिसेंबरलाच होणार आहे. बऱ्याच लोकांनी कमेंट केला होता की सर एक्झाम ऑनलाईन होणार की खरंच सर एक्झाम 27 डिसेंबरलाच होणार आहे की त्याबद्दलच्या एकदम त्यांनी कन्फर्म डेट्स आपल्याला दिलेला आहे. तर बघा, कमेन्समेंट झाली होती 1 जानेवारी 2020ला, त्यानंतर लास्ट डेट 21 1पर्यंत, त्यानंतर मग तो काळ होता आपल्याला काही करेक्शन करण्याचा. बघा, त्यांनी दिलेलं आहे की अवेलेबिलिटी ऑफ ॲडमिट कार्ड ऑन वेबसाईट 17/12/2020, म्हणजे तुम्हाला 10 दिवसापूर्वी तुमचं जे काही ॲडमिट कार्ड आहे ना ते मिळून जाणार आहे. आणि डेट ऑफ एक्झामिनेशन राहणार आहे 27/12/2020ला, म्हणजे डेट ऑफ एक्झामिनेशन कन्फर्म आहे, याची काही चिंता न करायची आहे. आणि ॲडमिट कार्ड पण तुम्हाला एक्झामच्या 10 दिवसापूर्वी भेटणार आहे. बघा, काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन. द सेट एक्झाम विल बी ऑफलाईन इन पेन अँड पेपर मोड. बघा, बऱ्याच लोकांना कन्फ्युजन होतं की खरंच सेट एक्झाम ही ऑनलाईन होणार आहे का नाही. त्यांनी आपल्याला अक्षरशः दिलेलं आहे, त्यांनी नोटीसमध्येच दिलेलं आहे की विल बी ऑफलाईन इन पेन अँड पेपर मोड, म्हणजे आतापर्यंत ज्या एक्झाम्स होत आल्या ना त्याच्यामुळे. तर बघा, कोविड-19 इज स्प्रेडिंग अराउंड द वर्ल्ड ऑन अ हाय स्केल अमिस्ट इन दिस पॅन्डेमिक कॅन्डिडेट्स नीड टू फॉलो द न्यू गाईडलाईन्स. बघा, कोविड-19च्या पॅन्डेमिकमध्ये तुम्हाला कोणत्या गाईडलाईन्स फॉलो करायच्या, तर बघा, चेक बिलो व्हॉट ऑल कॅन्डिडेट्स नीड्स टू फॉलो. बघा, तर कॅन्डिडेट्स हॅव टू वेअर द मास्क अँड ग्लोव्ज ॲट द एक्झाम सेंटर. बघा, तुमच्याकडं मास्क असणे अनिवार्य आहे, त्यानंतर ग्लोव्ज पण म्हटलं आहे त्यांनी. कॅन्डिडेट्स हॅव टू कॅरी अ वॉटर बॉटल, अ बॉटल ऑफ सॅनिटायझर अँड अ पेन ऑफ देअर ओन. बघा, तुम्हाला वॉटर बॉटल आणायची आहे, त्यानंतर तुम्हाला स्वतःचं सॅनिटायझर पण आणायचं आहे आणि तुम्हाला स्वतःची पेन पण आणायची आहे. द बॉडी टेम्परेचर विल बी टेस्टेड विथ थर्मोगन्स. ओनली देन कॅन्डिडेट्स आर अलाउड टू एंटर. म्हणजे तुमचं बॉडी टेम्परेचर मोडणार आहे. जर त्यांना काय वाटलं, बघा त्यांनी खाली दिलेलं आहे, इन केस एनी ऑफ द रिस्पॉन्सेस इन डिक्लेरेशन अगेन्स्ट कोविड-19 इन्फेक्शन्स द कॅन्डिडेट्स विल नॉट बी परमिटेड इन द एक्झाम सेंटर. बघा, तुम्हाला जर काही कोविड-19चे जर तुम्हाला काही इन्फेक्शन्स किंवा काही सिम्पटम्स असणार, तर तुम्ही एक्झाम सेंटरमध्ये एंटर नाही होणार. त्यामुळे तुम्हाला जर काही झालेलं असेल तर लवकरात लवकर तंदुरुस्त आणि एक्झाम आपल्याला गमवायची नाही आहे. आणि त्यानंतर बघा, लास्ट म्हटलं आहे, कॅन्डिडेट हॅव टू कॅरी द ॲडमिट कार्ड ऑफ महाराष्ट्र सेट अलॉंग विथ द फोटो आयडेंटिटी प्रूफ बोथ द ओरिजिनल अँड फोटो कॉपी. बघा, काय म्हटलं आहे, फोटो आयडेंटिटी म्हणजे तुम्हाला आधार कार्ड, लायसन कार्ड हे वगैरे तुम्ही सगळं घेऊ न शकता. बघा, पुन्हा त्यांनी काहीतरी म्हटलेलं आहे की इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स अँड थिंग्स टू कॅरी, डॉक्युमेंट्स अँड थिंग्स कॅन्डिडेट मस्ट कॅरी टू अलॉट द सेट एक्झाम सेंटर. बघा, हे महत्त्वाचं आहे. कॅन्डिडेट्स कॅन डाउनलोड द सेट 2020 ॲडमिट कार्ड फ्रॉम द ऑफिशियल वेबसाईट युझिंग द रजिस्ट्रेशन ID अँड डेट ऑफ बर्थ. म्हणजे तुमचा जो काही ॲप्लिकेशन ID किंवा रजिस्ट्रेशन ID आपण ज्याला म्हणतो तो आणि तुम्हाला डेट ऑफ बर्थ असणं अनिवार्य आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला म्हणजे ॲडमिट कार्ड आणायचं आहे, त्यानंतर फोटो ID प्रूफ. कॅन्डिडेट्स मस्ट ऑल्सो कॅरी अ व्हॅलिड अँड ओरिजिनल फोटो ID प्रूफ टू द टेस्ट सेंटर. या गोष्टी तुम्हाला आणणं आवश्यक आहे. इट मे नॉट बी
noted that photocopies of ID even if attested or in a mobile phones will not be considered. ओके, म्हणजे तुम्ही मोबाईल फोनवरून आधार कार्ड दाखवून राहिला तर ते कन्सिडर करणार नाही आहे. तुम्हाला एक जनरली कॉपी नेणंच आणि जो काय आपला ओरिजिनल आधार कार्ड असतो तोच घेऊन जायचा. ओके, त्यानंतर बघा त्यांनी दिलेलं आहे की डॉक्युमेंट्स दॅट कॅन्डिडेट्स कॅन कॅरी ॲज अ ID प्रूफ आर. ओके, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, त्यानंतर वोटर ID किंवा 12वीचं क्लास बोर्ड ॲडमिट कार्ड किंवा रजिस्ट्रेशन, त्यानंतर पासपोर्ट, आधार कार्ड, आधार, रेशन कार्ड. ओके, सबसे बेस्ट आहे आधार कार्ड घेऊन जा. ओके, आधार कार्ड. ओके, तर बघा PW सर्टिफिकेट पण त्यांनी म्हटलं आहे ज्यांचं राहणार फिजिकली. ओके, इफ ॲप्लिकेबल कॅन्डिडेट्स मस्ट कॅरी विथ देअर PWD सर्टिफिकेट इश्यू बाय द कम्पेंट ऑथॉरिटी. ओके, म्हणजे तुम्ही जर फिजिकली हँडिकॅप असणार तर नक्कीच तुम्हाला तुमचं जो काही सर्टिफिकेट असतो ना तो नेणे अनिवार्य आहे. ओके, बॉल पॉईंट पेंट कॅन्डिडेट शूड कॅरी ओनली अ ट्रान्सपरंट बॉल पॉईंट पेंट. ओके, म्हणजे स्टिकर पण काढून टाका असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, हँड सॅनिटायझर कॅन्डिडेट शूड कॅरी अ पर्सनल हँड सॅनिटायझर इन अ ट्रान्सपरंट बॉटल ऑफ 50 ml. ठीक आहे ना, छोटासा बॉटल घेऊन जा. ओके, वॉटर बॉटल पण तुम्हाला नेणे अनिवार्य आहे. त्यानंतर चेकआउट द थिंग्स दॅट आर नॉट अलाउ अँड अटायर द कॅन्डिडेट्स मस्ट नॉट वेअर इनसाइड द. बघा, कॅन्डिडेट्स शुड नॉट वेअर अ शूज और फुटवेअर विथ अ थिक सोल्स. ऑल्सो कॅन्डिडेट्स मस्ट नॉट वेअर क्लोथ्स विथ लार्ज बटन्स टू द टेस्ट सेंटर. ओके, या गोष्टी शूज तर घालायचेच नाही. ओके, आणि जाडे कपडे घालायचे नाही, म्हणजे त्यांच्याकडनं म्हणा एकावर एक कपडे असं म्हणता येईल, असं काही करण्याची गरज नाही. त्यानंतर पर्सनल बिलॉंगिंग्स कॅन्डिडेट शुड नॉट कॅरी एनी पर्सनल पेमेंट सच ॲज अ मोबाईल फोन्स, पर्स. हे ज्या काही सगळ्या गोष्टी आहे ना, तुम्ही बाईकनं चालले असेल तर बाईक म्हणजे कुठेतरी काही ना काही ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करा. ओके, तर बघा या अशा इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स होत्या तुम्हाला जे फॉलो करायचे आहे. ओके, आणि जर तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत चालले असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअर पण करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.